गॅस तर आज आमचे पप्पा आले आहेत आर घेऊन. तर बघा पप्पांनी गावाकडून काय काय आणले. हे सगळं काढत आहे काय काय आणले बाबांनी. त्यातलं व्हेजिटेबल्स आणलेले, टमाटर काढ ताजी काढ की त्यातलं टमाटर टमाटर काढ. तर हे सगळं काढत आहे. मम्मीकडे द्या. हे आमच्या शेतातील भाजी, मेथीची भाजी. ते खाजवणार नाही ना पप्पा त्याला. हे घेवड्याच्या शेंगा आणि ताजं, ही घरची चटणी. घरची चटणी, घरगुती मसाला. आरेचा फरसाणा हा कर्नाटक मध्ये मिळत नाही, त्यामुळे आम्ही आर घेऊन आणलो. तर हे बालुशाही आणल्यात, ह्या घरामध्ये केल्यात बालुशाही. हा गवती चहा, महाराष्ट्रातला गवती चहा. गवती चहा कोण कोण टाकते चहामध्ये त्यांनी कमेंट करून सांगा आम्हाला. दोडके यस, हाय कर, हाय कर, हाय योगा फॅमिली. थोड्याच दिवसात आमचे 100 सबस्क्राईब होणार आहेत, तरी सगळेजण सपोर्ट करा आम्हाला. असे छान छान व्हिडिओ तुमच्या पुढे आम्ही दाखवू. यशला टमाटो खूप आवडते. दोडका दाखव. असे देव, एवढा मोठा दोडका. ऊस दाखव, ऊस. आणि हा ऊस दुनियात अंदर ऊस आम्ही 4 वर्षानंतर ऊस आम्ही खाणार आहे आता. तर पप्पा घेऊन आलेले आहेत ऊस, असं सगळं काही. हे सगळं आपल्या शेतातलं आहे. दोडकच कोणाला देतोस काय बघलं तेवढं का. तर थोडे दोडके जास्त झाले आणलेले आहेत पप्पांनी. ते आता मी स्टाफला कोणाला तर वाटतो उद्या सकाळी आमच्या शेतातून. बघितलंच नाही का वाईट. तरी यशला हे काय कन्सेप्टच माहित नाही. मला ऊस आहे ऊस. ऊस आहे तो ऊस, Sugar त्यापासून cane. साखर बनते रे. This is sugar cane. Do you want it? No, come here, come here, come here, come here. थंडी पण भरपूर पडलेली आहे आमच्या इकडे. काय करायचं टेन्शन घेऊन बसलो मी. बघा घरगुती बालुशाही मम्मीने बनवलेले आहेत आमच्या. तर ह्या चक्क्या आणलेल्या आहेत. ही राजगिऱ्याची चक्की, ही शेंगदाण्याची चक्की, मम्मीला आणले आणि ही तिळाची चक्की. असं काही मम्मीने बनवून दिलेलं आहे घरात. हे आरगीच्या बेकरीतून विकत आणलेले आहे. महेश बेकरी मधनं विकत आणलेलं आहे. त्याची दाबेली इकडं कर्नाटकात भेटत नाही मसाला म्हणून, तिकडून मम्मीला घेऊन देण्यासाठी आम्ही सांगितलं होता. तर असं काही आणलेलं आहे. 4 वर्षानंतर आम्ही ऊस खाणार आहे. म्हणजे आता उद्याच्याला खातोय ऊस. आता वाजलेले आहे 10. आता खूप वेळ झालेला आहे. तर जेवण वगैरे झाले, तर झोपायचं आता एक सगळं पसारा ठेवून उद्याच्याला ऊस खायचं मस्त असा उन्हात बसून. अशा तिळाच्या गोळाच्या गोळ्या दिलेल्या आहेत मम्मीने करून. यशलाही खूप आवडतं, त्यासाठी गोड, त्यासाठी मम्मीने गोड असं मस्त असं काहीतरी करून दिलेलं आहे. आणि एवढी अशी मम्मीने आमच्यासाठी चटणी. आम्ही चटणी कधीच विकतही आणत नाही आणि घरी बनवत नाही. आम्हाला चटणी मम्मीच पुरवतात, आमच्या सासूबाई. आणि माझ्या मम्मी नाही मागत नाही, मी माझ्या सासूबाईच मला चटणी पुरवतात. म्हणजे जर हे नाही कधी असे 2-3 पिशव्या भरून आणतातच काय आमचं. म्हणजे सगळ्याच आमचं किराणा भरून आणतात सगळा हे नाही कधी. आणि अशा शेंगा ताज्या ताज्या घरातल्या. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आपले लवकरच 100 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे, तर ते पूर्ण करून टाका. ओके, बाय, गुड नाईट.